नमस्कार मंडळी, मी छाया वक्सेरे तुमचं डिस्टन्स ट्रॅव्हलरमधून स्वागत करते। आता आमच्या फुकेट कराबीच्या पिकनिकचा 4था दिवस आहे आणि आता सकाळचे 7:30 वाजून गेलेले आहेत आणि आम्ही अर्ली मॉर्निंग ब्रेकफास्टला आलेलो आहे। जे आमचं हॉटेल आहे फुकेटमधलं बेल एअर, त्याचं हे रेस्टॉरंट आहे आणि तिथे आज आमचा ब्रेकफास्ट आम्ही करायला आलेलो आहे। कारण आजची जी आमची टूर आहे ती फिफी आयलंडची फुल डे टूर आहे आणि आजची जी फिफी आयलंडची टूर जी आहे ती आमची फुल डेची टूर आहे आणि ती आम्ही तिकडूनच मुंबईवरूनच बुकिंग करून आलेलो आमच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सकडून। आणि आता फक्त आम्हाला एंट्री पॉईंटला जाऊन फक्त तिथे आम्हाला 400 बात भरायचे आहेत। ते सुद्धा नॅशनल पार्क फी असते त्यांची, जी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली, ती कंपल्सरी सगळ्यांना पेड करावी लागते, ती पेड करायची आहे। आणि आजच्या फुल डे टूरमध्ये आम्हाला हॉटेलपासून पिकअप ड्रॉप आहे, सकाळचा ब्रेकफास्ट आहे, दुपारचं लंच आहे आणि पुन्हा फिफी आयलंडला जायला जो पॉईंट आहे पिकअप पॉईंट, तिथून स्पीड बोट आहे जायला यायला दोन्ही साईडला। आणि आता आम्ही थोड्याच वेळात आमच्या पिकअप पॉईंटला पोचू। At the front of the boat you can sit only 4 person, just 4 person, not more than, okay? This is who cannot sit. आणि हा जो आहे आमचा टूर गाईड आहे, हा आम्हाला पूर्ण आमच्या फुल डेचं इन्स्ट्रक्शन देतो आहे की कुठे कुठं जायचं आहे, कसं कसं जायचं आहे। आणि आज आमचे फुल डेचे 4 स्टॉप आहेत, 4 आयलंडला आम्हाला जायचं आहे आणि तो सगळे किती टाईम लागणार त्याचं सगळं इन्स्ट्रक्शन देतो आहे। आता आमची स्पीड बोट आलेली आहे आणि चाललो आहे आम्ही आता फिफी आयलंडला। सकाळचे 9 वाजले, तिकडे नाश्ता वगैरे करून इकडे आलेलो, तिकडे पण नाश्ता होता आम्हाला ब्रेकफास्ट। आता फिफी आयलंडला चाललो आहे आणि आज आमची फिफी आयलंडची फुल डेची टूर आहे। हे आमच्या स्पीड बोट आहेत आणि ह्याच्यातूनच आम्ही जाणार आहे। So at the front is 4 person, right? At the front is 4 person. दे पुन्हा भात। Không có 2 nhân vật này đâu. असंच बसायला लागेल, असंच बस। इतर नाही हां आजच्या फिफी आयलंडच्या फुल डेच्या टूरला आम्ही स्पीड बोटच प्रिफर केली आणि जे पण टूर्स ट्रॅव्हल्स आहेत ते पण स्पीड बोटच ठेवतात, कारण जे फिफी आयलंडचे जे स्टॉप आहे किंवा आयलंड आहेत ते खूप लांब लांब आहेत आणि जे माया बे जे आयलंड आहे ते सर्वात शेवटी असतं आणि ते खूपच लांब आहे, त्यामुळे स्पीड बोट प्रिफर करावी, कारण खूपच वेळ लागतो तिकडे जायला। The middle boat parking swimming forbidden. So swimming right side. Also, we have jet ski here, banana boat here. Fifi, they don't have jet ski and banana boat. If you want to run, you need to run here. We stay here till 11:10. 11:10 meeting same place. Don't be late, please. Take everything what you need. If what you don't need, just leave on the boat. Nothing is missing. आता आम्ही पोचलो आहे आमच्या पहिल्या आयलंडला आहे, जो जिथे आमचा पहिला स्टॉप आहे फिफी डॉन आयलंड। याला फिफी डॉन बोलतात, खो फिफी डॉन। तर तिकडे आम्ही आलो आहे आणि इथे आम्हाला आता 45 मिनिट्स दिलेत फोटो काढायला आणि स्विमिंगसाठी। बाकी इथं स्नोकलिंग वगैरे काय होत नाही, तर इथं स्विमिंग आणि फोटोशूट करू शकतो। तर आम्ही आता इथे पोचलो आहे, ही आमची स्पीड बोट आहे समोर जी आहे ती। आणि इकडे आता एवढं ऊन आहे ना, तुमचं कोणत्याही प्रकारचं
मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीम काही यूज होत नाही, एवढं ऊन आहे, आपण बघू शकताय. इथे बसायला वगैरे आहे, कोल्ड्रिंक्स वगैरे काय हवे असतील तर आहे, मिनी स्टॉल वगैरे स्नॅक्सवर. समुद्र केवढा मोठा आहे. या आयलँडचे समुद्राचं पाणी बघा, पूर्ण ब्ल्यू कलरचं आहे, आपण बघू शकताय. पूर्ण ब्ल्यू कलरचं क्रिस्टल वॉटर आहे, एकदम क्लिअर, बिलकुल घाण नाही आहे, काय नाही आहे. बघा किती स्वच्छ पाणी आहे. इथं सगळी बसण्याची सोय पण आहे, अम्ब्रेला वगैरे लावलेले आहेत, ऊन आहे म्हणून. आणि पाठी सगळे स्नॅक्स बार आहेत, तिकडे फ्रूटचे स्टॉल आहेत, नारळ पाणी आहे, पुन्हा स्नॅक्स बार आहेत, खाण्याची इथे सोय आहे. हे बघा किती क्रिस्टल क्लिअर एकदम वॉटर आहे. लोकांनी बियरची बॉटल पण टाकली. चालू आहे. समुद्र आहे एवढा बघा आणि आम्ही या बीचमध्ये खूप सारं एन्जॉय केलं. 1 तास होता, पण ऊन असलं तरी आम्ही खूप एन्जॉय केलं. खूप पाण्यामध्ये स्विमिंग वगैरे केली, कारण पाणी एवढं स्वच्छ आणि क्लिअर होतं ना की तुम्हाला पण पाण्यातून बाहेर येण्याची इच्छा नाही होणार. तर तुम्ही या फिफी आयलँडला किंवा फुकेटला आलात तर नक्की या फिफी आयलँडला जा, खरंच खूप छान आहे. आणि आता आम्ही थोड्याच वेळात इथून निघणार आहे पुढच्या आयलँडसाठी. आणि पुढचं आयलँड कुठलं आहे हे मी तुम्हाला माझ्या पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेन. तर माझा पुढचा नेक्स्ट व्लॉग नक्की पहा आवर्जून. आणि हा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे डिस्टन्स ट्रॅव्हलर. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मंडळी.